माझं नाव महादेव गणपत डोके, राहणार डोके वस्ती पेनूर. आमचा येण्या जाण्याचा जी जुना रस्ता होता तारापूर पेनूर, ते रस्ता बरेच दिवस पेंटिंगला होता. कमीत कमी 25 वर्षापासून आमची या जायची आपदा होती. ती यशवंत ताता माने आमदार यांच्या निधीतून किंवा त्यांच्या प्रयत्नातनं हा रस्ता मंजूर करून पूर्ण केलेला आहे. आमची जाण्या येण्याची फार अडचण होती, ती अडचण त्यांनी आनंदाने दूर केलेली आहे. तरी आम्ही त्यांचा याच्याबद्दल धन्यवाद. काय केलं, कसा पण सोडलं, नेमकं काय केलं त्यानं? तर त्यांनी त्यांच्या निधीतनं आणून दिला, सरकारनं प्रयत्न करून आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांच्यानंतर पण त्यांनी काम करून दिलं आमचं. फार अडचण होती, ती अडचण दूर झालेली आहे. आता आम्हाला काही टेन्शन राहिलेलं नाही. अगोदर कसा होता रस्ता? अगोदर या जायची पंचायत होती, माणसं घसरून पडत होती. तिकडे यायला सुद्धा कोण वस्तीवर तयार होत नव्हतं. ती आमची फार आपदा होती ते या जायची. आमदारांनी दूर केली. हा, आमदारनं दूर केलेली आहे. नमस्कार, सोमनाथ मल्हारी डोके. मी पेनूर तारापूर रस्ता हा 25 ते 30 वर्षापूर्वी झालेला होता खडीकरणाचा. त्यानंतर अजिबात याकडे लक्ष नव्हतं कोणाचंच. पण रामदासभाई चौरे यांच्या प्रयत्नातून आणि यशवंत तात्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेला आहे. आणि अतिशय मजबूत 3-4 लेअर झालेले आहेत. आणि आमच्या डोके वस्ती हा जो रस्ता आहे तो सध्या खडीकरणाचा पूर्ण झालेला आहे. समाधानी आहात ते? समाधानी, 1 नंबर समाधानी. आणि आमदार बाळराजे पाटील त्यांच्या प्रयत्नातून सुद्धा हा रस्ता पूर्ण झालेला आहे. किती निधी आला ह्या रस्त्याला? ह्या रस्त्याला कमीत कमी 85 लाख रुपये निधी आलेला आहे. बर. आणि आता फक्त 1 लेअर राहिली, ती बी वरची मिशनची. बरं, आता तात्या विधानसभेला उभा राहणार आहेत? हां, उभा आहे, म्हणजे फिक्सच आहेत. बर. कशी भूमिका असणार आहे मतदान? चांगली मतदान म्हणून चांगली भूमिका आहे या परिसरात. तर तुमचं कसं? आपलं उघडपणे आहे. कुणाला? यशवंत तात्या माने. आणखी पण बोला. माझं नाव दादा डोके. हा, आम्ही एक आमच्या रस्त्याचा असा प्रसंग होता की 25 वर्ष झाला आमचा रस्ता होत नव्हता. आम्ही लय पुढाऱ्यांकडे गेलो, पण आमचा काय रस्ता कोणी केलेला नाही. मग आम्ही रामदासबाईकडे गेलो, मामा असे आमचं काम आहे, आमचा रस्ता मंजूर करा. मग मामा गेल्यानंतर आम्ही आमची मळ्यातली सगळं शेतकरी गेलो. आणि गेल्यानंतर आम्ही भाऊसाहेबपाशी गेलो. भाऊसाहेबने आमचा शब्द मानला. पुन्हा आम्ही आमदार साहेबांपाशी बी गेलो, आमदार साहेबांनी बी मानला. आणि आमचा रस्ता 10 दिवसाच्या आत मंजूर केला. आणि आमच्या रस्त्याला 85 लाख रुपये मंजुरी आणली आमदार साहेबांनी, यशवंत तात्या मानेनी. आणि त्यानंतर आमचा रस्ता असा झाला की मजबूत झाला. आमच्या रस्त्यावर येता जाता पाऊस पडला तर आम्हाला जाता येत नव्हतं अक्षरशः. आणि अशा दुर्दैवी घटना घडल्या. त्या 10 वर्षाखाली एक घटना घडलेली आहे. कारण थोडंसं काय तर प्रॉब्लेम झाला, काय तर सर्प चावला, पण जाता आलं नाही. थोडा पाऊस पडला होता चिटचिट, ते जास्त त्याचा मृत्यू झाला. त्यामुळं लय भयान अडचणी होत्या. आणि आम्हाला मोठी साथ मिळली आमदार साहेबांकडून, आणि आमचा रस्ता मजबूत झाला. मग आता पडत्या पावसात गाडी घरापर्यंत जाते का? आता वनवे जाते, हवेसारखी जाते. रस्ता कसा झालाय? आता 1 नंबर सुपर झाला, 1 नंबर. 4 थर आहेत रस्त्यावर, मजबूत आहे. साईड पट्ट्या भरल्यात, चाऱ्या खोदल्यात, सगळं ओके मध्ये केलेलं आहे सगळं. डोके वस्ती तुमच्या हो, ह्यांना मुरमी करून दिलेला आहे. ह्यांचा बी राहिला होता, पण ह्यांच्यात जाता येत नव्हतं. त्या अक्षरशः अशी झाडं होतं की माप थोडा वैरवाद होता, त्या बी मिटवून घेतला. रामदासबाई आले, तुम्ही असं करा, 2 जणी एकमेकाच्या सामर्थ्यानं काम करा, तुम्हालाच जायचं आहे असं म्हणले. त्यांचा बी शब्द पाळला. त्यांनी स्वतः आमदारच्या फंडातूनच रस्ता आम्हाला भरून दिला. त्यामुळे आम्हाला रामदासबाईची भरपूर साथ आहे आणि आम्हाला आमदार साहेबांची भरपूर साथ आहे. ओके. अशा पूर्वीच असं चालतं. नाव सांगा. पांढरंग भैरव डोके. काय व्यवसाय? काय तो व्यवसाय? बर. किती वर्ष म्हणजे होतो व्यवसाय? 25 वर्ष तो व्यवसाय आहे. बरोबर. कशा रस्त्याची कशा अवस्था आहे? काय अवस्था बेकार आहे, नाही बेकार अवस्था. 2 वेळा भरून टाकलं, भरला आम्ही हातात वर्गणी करून. एक वेळ केला, पण ती पुन्हा काय त्याला कोणी काय लक्ष दिलं नाही. बघून जायची, रस्ता बघून जायची, मोजून जायची, महागारी जायची, पळत अशी करत होती. करतो म्हणजे करत नाही. काय त्रास होत होता अगोदर? तर लय बेकार झालं. चक्र अवस्था बेकार, जायत नव्हतं. तुझं केंड कशी वाहून येत होता? केंड जात नव्हती, पडत होती, गाडी घसरत होती. लय अवस्था बेकार होती. आता काय परिस्थिती आहे? आता एकदम 1 नंबर परिस्थिती झाली. काय परिस्थिती काय बदलली आता? सगळी बदल, रोड चांगला झाला, मजबूत झाला. कोणी केलाय?
आमदार चौधरी केलाय, यशवंत आमदार साहेबांनी केलाय, हा. बाराजी पटलान केलाय. बरं. सगळ्या सहकार्य चांगलं झाले, चांगला रोड केलाय. रोड मध्ये 2 नंबर काही झालेला नाही, चांगला मजबूत, चांगला मोठा रोड चांगला झाला व्यवस्थित. मग आता विधानसभेला काय दस बस तात्या यशवंतदादा माने फिक्स फिक्स, काहीच अडचण नाही. उघड येतो काय अडचण त्याला, काय काम केलं त्याला सहकार्य केलं काहीच अडचण नाही. हो आतापर्यंत केलं, अर्धा तुकडा करायची मग मत घेऊन जायची, उघड होती ती. बाह्याची बघायची, हेतून याची हेतून माघारी जायची, बघू ती सगळी जायची माघारी. एक तुकडा करायचा झाला विषय मिटला. किती 2 झाला तुकडा झालाय, एकदम रोड लई भरपूर. असं रोड काही होणार ना, आंबा ह्यात तुकडा झाला होणार नाही. ह्यात 100 तुकडा नाही, अजिबात नाही. त्याला किती किलोमीटर झालाय? किती झालं एवढं काय, मग किती झाले? 18 किलोमीटर झालं, 18 मीटर झालं, भरपूर झालं रस्ता. आता रस्ता झाल्यानंतर दूध वाहतूक करायला कसं वाटतंय? चांगला आता एक नंबर काय टेन्शन नाही. केंद्र आता गाडी येवच काय सुद्धा टेन्शन नाही, येवच जाते सगळे येवच. ठीक आहे, बोंगा फाईट. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.